हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपाच टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ही मी अगदी साधी सिंपल मेथीची भाजी बनवली आहे. तर तुम्ही म्हणाल एवढी सिंपल रेसिपी का शेअर केली आहे? तर आत्ता मेथीचा सीझन आहे आणि खूप छान फ्रेश अशा भाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत. तर मी मेथीची भाजी अगदी साधी सिंपल पद्धतीनं बनवली आहे, पण टेस्ट मात्र खूप छान असते. तर अशा प्रकारे तुम्ही मेथीची भाजी एकदा माझ्या पद्धतीनं ट्राय करा म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले आणि त्यानंतर बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची हे आपण परतवून घेणार आहोत. त्याचा जरा कलर चेंज झाला आणि भाजलं गेलं की नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदाही आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर आता कांदा भाजला गेला आहे, त्यानंतर मी घातला आहे टोमॅटो. तर हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, ते मी अगदी बारीक चिरून घातलेले आहेत. तेही आपल्याला अगदी मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर कांदा, मिरची, लसूण आणि टोमॅटो हे एक-एक करत आपण परतवून घेतले छान. नंतर त्यामध्ये मिरची घातली तिखटपणासाठी आणि त्याचसोबत आपण घरगुती हा कांदा लसूण मसाला 1 चमचा घालणार आहोत. तर तो ऑप्शनल आहे, पण त्यानं टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी नेहमी घालते. तर एकदा तुम्ही घालून बघा. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर घातली तरी चालेल किंवा तुम्ही जो कोणता मसाला खात असाल तो घालू शकता. आणि त्यानंतर ही स्वच्छ अशी साफ केलेली आणि धुवून घेतलेली मेथी आहे. तर ती घातली आहे आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आत्ता दिसते कढई भरून भाजी, पण ती शिजत असताना अगदी कमी होत जाते. तर आता मी ती मिक्स करून घेते. सगळा मसाला त्या मेथीला लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मेथीला कसं स्वतःचं पाणी सुटतं, मिठामुळं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला वरून पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. आपल्याला अशीच वाफेवर शिजवून घ्यायची आहे. उलट त्या मेथीलाच जास्त पाणी सुटतं, तर ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. तर असं आता मिक्स करत असताना त्याला हळूहळू पाणी सुटायला लागतं. तर बघू शकता आता मी त्यावर झाकण वगैरे ठेवलं नाही, तर एवढं पाणी सुटलेलं आहे. कारण एकदम कोवळी अशी मेथी आहे ती. तर आता मी ती परतवत त्यातलं मी पाणी पूर्ण सोक करून घेणार आहे. तर आता हळूहळू त्यातलं पाणी कमी व्हायला लागले आणि बघू शकता जरा कोरडी व्हायला लागली मेथी. तर आता मी ती परतवून हलवूनच ती छान अशी मोकळी सुटसुटीत करून घेणार आहे. त्यानंतर घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तर हे कूट आपल्याला अगदी भाजी शिजत आल्यानंतर शेवटी घालायचं आहे. त्यामुळं भाजीला टेस्ट खूप छान येते आणि पाणी त्यातलं ॲब्झॉर्ब करायलाही मदत होते. तर आता कूट घातल्यानंतर मी 1-2 मिनिट परत ती भाजी परतवून घेतली आणि आता बघू शकता पूर्ण मोकळी अशी भाजी झालेली आहे. आणि तो मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून मी त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. तर कोणत्याही पालेभाजीमध्ये असं वरून 1 चमचा तेल घातलं ना शेवटी, की खूप छान त्याची टेस्ट येते. तर तुम्ही भाजी फ्राय म्हणजे फोडणीला टाकत असताना हवं तर त्यामध्ये तेल कमी घाला आणि शेवटी तेल घाला. बघा तुम्ही भाजीची टेस्ट खूप छान लागते. तर आणि आता आपली अशा प्रकारे भाजी रेडी झाली आहे. मी ती बाउलमध्ये सर्व्ह केली. तर भाकरी चपाती सोबत खूप छान अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.